तलाठी भरती परीक्षा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली। जुन्या परीक्षेत नापास झालेले काही उमेदवार आताच्या परीक्षेत 200हून अधिक गुणांनी उत्तीर्ण झाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला। तसंच काही उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत असे उमेदवारही परीक्षेत पास झाल्याचा आरोपही स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला। त्यामुळे तलाठी भरती पुन्हा एकदा वादात सापडली आहे। या परीक्षेमध्ये टीसीएसच्या कर्मचाऱ्यांचे नातेवाईक, महसूल विभागाचे नातेवाईक, शिवाय ज्यांनी 25 लाख भरले आहेत असे 99% जागा विकलेल्या आहेत। आणि जे महाराष्ट्राचे विद्यार्थी आता निवडले जाते तलाठीमध्ये त्या सर्वांची कसून चौकशी करावी। या चौकशीमध्ये बी आम्हाला 100% गॅरंटी की जे विद्यार्थी निवडले त्यांचे CCTV फुटेज यांना मिळणार नाहीत। एवढीच मागणी की ही परीक्षा रद्द करून सर्व परीक्षा या MPSC मार्फतच घेण्यात यावी आणि तलाठीची परीक्षा ही तात्काळ MPSC मार्फत घेण्यात यावी। दरम्यान आरोप करणाऱ्यांनी पुरावे दिले तर चौकशी करू असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। त्यांच्या या वक्तव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे। सर, तलाठी परीक्षेमध्ये मोठा घोटाळा असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणतात, त्यांची SIT मार्फत चौकशी करावी अशा पद्धतीने। असं एक विजय वडेट्टीवारांनी कुठलाही पुरावा दिला तर निश्चित आम्ही चौकशी करू। नुसत्या स्टेटमेंट्सनी चौकशी करता येत नाही। आज इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आम्ही परीक्षा घेतल्या, ट्रान्सपरंट पद्धतीने आम्ही या ठिकाणी पूर्णपणे सगळ्या परीक्षा कंडक्ट केल्या आहेत। पण कुठल्याही परीक्षेत कोणीही जर पुरावा दिला तर ती परीक्षाही रद्द केली जाईल आणि त्याच्यावर कारवाई देखील केली जाईल। त्यामुळे त्यांनी पुरावे द्यावे। देवेंद्र फडणवीस यांनी एकदा जो एव्हिडन्स ॲक्ट आहे तो वाचावा। पुराव्याची व्याख्या त्यांनी नवीन काय बनवली का? देशाचं संविधान बदललं आहे का? आणि पुरावा म्हणजे काय? सत्य हा पुरावा असू शकत नाही का? जर संघ परिवाराला सत्य हा पुरावा वाटत नसेल तर त्यांनी ठिकठिकाणी नवीन कब्रस्थानं खोदावीत आणि तिथे सत्य पुरावं। ते आम्ही सत्य मानत नाही। हे इतके निर्लज्ज लोक आहेत सरकारचे, ते पुरावे मागतायत। अशा गोष्टीमध्ये त्यांना काय पुरावे हवे आहेत? उद्या म्हणतील महाराष्ट्र निर्माण झाला, हा पुरावा द्या। तुम्ही मराठी आहात, हा पुरावा द्या। अख्खा महाराष्ट्र लुटला जातोय, गुजरातला जातोय, पुरावा द्या। अरे डोळ्यासमोर तुमच्या लुटला जातोय, तुमच्या डोळ्यात क्या खाचा झाल्यात डोळ्याच्या? कुठल्या प्रकारचा भ्रष्टाचार, अनियमितता किंवा कुठल्याही प्रकारचा गोंधळ ज्या माध्यमातून सांगण्याचा काही मंडळी प्रयत्न करतायत ते पूर्णतः आरोप निरर्थक आहे। मला वाटतं त्यांच्या स्वतःवरच झालेल्या आरोपातून ते सुटका करून घेण्यासाठी आज दुसऱ्यावर हे खरं ते बेतल आरोप करतात। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।